खूप दिवसापासून मी वाट बघत होते आमच्या कॉलेजच्या ट्रिपची. आता खूप दिवसानंतर आमच्या कॉलेजची ट्रिप निघाली तर सही. मी पण जाणार आहे त्या कॉलेजच्या ट्रिपला. आता कुठं जाणार आहे ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये सांगते मी. जसं की तुम्हाला माहिती आहे मी 100 दिवस 100 मिनी व्लॉगचा चॅलेंज घेतला होता. माझं तर चॅलेंज पूर्ण झालं. आता नवीन कंटेंट काहीतरी आणायचं होतं. त्यासाठी मला कुठेतरी फिरायला जायचं होतं. तेवढ्यात आमच्या कॉलेजची ट्रिप निघाली होती. आता कॉलेजची ट्रिप चालली त्यामुळे ना काही रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करावं लागते. त्याचबरोबर पॅरेंट्सची सही घ्यावं लागते एखाद्या पेपरवर आणि त्या पेपरवर काहीतरी लिहिलेलं असते. ते मी वाचलं नाही. माझ्या मैत्रिणीनं झेरॉक्स काढून आणली होती. आता आमच्या ट्रिपचंच भानगडी चालू होते तेवढ्यात आलं आमच्या कॉलेजची अटेंडन्स. माझी अटेंडन्स होती 69% आणि येणाऱ्या काही 4-5 दिवसामध्ये आमचं जे आहे सेमिस्टरचा फॉर्म भरायचा होता त्यासाठी लागणार होती मला 75% अटेंडन्स. आता कुठं बाहेर बी जायचं म्हणलं तर सुख नाही माझ्या जीवनामध्ये. आता अटेंडन्सचं टेन्शन ठेवलं बाजूला. मी ट्रिपचं एन्जॉय करायचं बघायला कसं कसं काय काय एन्जॉय करायचं मी प्लॅनिंग करून ठेवायला ते सगळं काही. आणि त्या मीटिंग मध्ये आमचे येडेचाळी चालूच होते बघा. मैत्रिणीनं झेरॉक्स काढून आणलेल्या पेपरवर माझ्या पॅरेंट्सची सही पाहिजे होती. त्यासाठी मी गेले होते घरी कारण की दुसऱ्या दिवशी आमची जाणार होती ट्रिप. दुसऱ्या दिवशी मी रेडी झाले होते नांदेडला जाण्यासाठी. ट्रिपला जायचं होतं म्हणून चांगलं दिसायला पाहिजे ना, तर त्यासाठी मी आणले होते हे शूज. हे बूट तुमच्यासाठी नॉर्मलच असं पण माझ्या जीवनामधला सगळ्यात महागडा शूज होत आहे जे की माझ्या हृदयावर गोटा ठेवून घेतला होता मी. आता जे कोणी कमेंट करेल वजिराबादचा माल आहे म्हणून त्याची मी कमेंट पिन करून ठेवलं बघा. आता हे शूज माझ्यावर कसं दिसत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. आता ट्रिपला जायच्या पहिले घरच्यांचा निरोप घ्यायचा होता. आता आमचे बाबा कसे आहे तिथं फलाना बिस्ताना आहे म्हणते, त्यांच्या घरी जाय म्हणते, ते तिथंच राहतात म्हणते. आता वयस्कर माणसं आपल्याला काही सांगत असेल तर गुन्हा ऐकून घ्यावं. आता आमच्या दाजी आणि बहिणीला पण बाय केलं होतं मी. घरच्याच्या पाया पडताना मम्मीला म्हणलं होतं व्हिडिओ कर म्हणून. बाईनं व्हिडिओ कसा घेतला तुम्हीच बघा आता. आणि हे आहे माझ्या बहिणीचा मुलगा जे की माझ्याच पाया पडू लागलं होतं. माझ्या तर पाया पडल्यास त्यानं पण पूर्ण घरच्यांच्या पण पाया पडल्या त्यानं. असं वाटायला की त्यांनाच ट्रिपला चालले. आता मी कुठं चालले ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये माहितच होईल. त्यासाठी तुम्ही मला लवकरात लवकर फॉलो करून